गरमागरम मंचुरियन आणि फ्राईड राईस नाव ऐकलं तरी तोंडाला पाणी सुटलं ना. बाहेर पाऊस पडत असताना गरमागरम स्पायसी रेस्टॉरंट स्टाईल गोबी मंचुरियन खायची मजाच वेगळी असते. इथे मी मध्यम आकाराचा ताजा फुलगोबी घेतला आहे. सगळ्यात आधी गोबी स्वच्छ धुवून घेतला आणि आता त्याला मोठ्या किसणीने किसून घेते आहे. गोबी एकदम बारीक किंवा एकदम जाडही किसायचा नाही, कारण बारीक किसला तर जास्त पाणी सोडतो आणि आपले मंचुरियन बॉल व्यवस्थित शेप घेणार नाहीत आणि पीठ जास्त घालावं लागेल, जेणेकरून एकदम पिठूळ असे ते मंचुरियन लागतात. तुम्हाला किसायचं नसेल तर तुम्ही सुरीने देखील बारीक तुम्ही याला चॉप करून घेऊ शकता. गोबी किसून झाल्यावर आता त्याचा मधला जो जाडसर असा गठ्ठा असतो तो काढून टाकायचा, कारण तो एकदम कडू लागतो. आणि यामध्ये आता 2 मोठे गाजर मी सोलून त्याला बारीक चॉपरमध्ये चॉप करून घेतले आहे आणि हे गोबीमध्ये टाकते. आता यामध्ये घालूया अर्धा कप कॉर्नफ्लोअर आणि एक चमचा मीठ, अर्धा चमचा काळी मिरी पावडर, थोडीशी बारीक चिरलेली कांद्याची पात, एक मोठा चमचा बारीक चिरलेलं लसूण, एक मोठा चमचा बारीक चिरलेलं आलं आणि एक मोठा चमचा सोया सॉस. आता हे सगळं हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. ते गोष्ट लक्षात ठेवा, कॉर्नफ्लोअर एकदम सगळं टाकायचं नाही, कारण जास्त कॉर्नफ्लोअर झालं तर मंचुरियन आतून पिठासारखे एकदम पिठूळ लागतात आणि कमी झाले तरी बॉल्स ते तेलामध्ये सुटू शकतात, ते शेप घेणार नाहीत. पण मिश्रणाचा अंदाज घेत थोडं थोडं कॉर्नफ्लोअर घालायचं. मला वाटलं अजून थोडी बाइंडिंग पाहिजे, म्हणून मी अजून अर्धा कप कॉर्नफ्लोअर टाकला आणि व्यवस्थित मळून घेतलं. आता बॉल तर वाटतायत बनतील, तरीही मी इथे अजून 1/4 कप एवढं कॉर्नफ्लोअर टाकते आहे, कारण ते नंतर पाणी सुटेल पिठाला. म्हणजे साधारण मी ते 1/4 कप एवढं कॉर्नफ्लोअर इथे वापरलं आहे. तुमच्या गोबीच्या साईजनुसार ते पीठ कमी जास्त होऊ शकतं. आता यामध्ये मी 2 मोठे चमचे मैदा टाकते आहे. मैदा मी जास्त वापरला नाही, कारण ते पिठूळ बनवतं मंचुरियनला. तर मैदा टाकल्यामुळे बॉल्सला छान अशी बाइंडिंग मिळते. आता बघा, आपलं मिश्रण एकदम परफेक्ट तयार झालं आहे. आता याचे छोटे छोटे गोळे बनवून घेऊया. मला ज्या साईजचे मंचुरियन पाहिजे त्या साईजचे गोळे तुम्ही इथे बनवा, छोटे मोठे जसे पाहिजे तसे. हे लगेचच बनवायला घ्यायचं. हे मिश्रण रेस्ट करायला ठेवायचं नाही, नाहीतर खूप पाणी सुटून ते पातळ होतं. आणि लगेचच बाजूला इथे कढईत तेल गरम करत ठेवलं होतं. लगेचच हे बॉल्स मी गरम तेलात सोडते आहे. मला आधी याची तयारी करायची असेल तर तुम्ही हे मिश्रण फ्रीजमध्ये ठेवू शकता, जेणेकरून पाणी सुटणार नाही आणि ते मिश्रण तसंच घट्ट राहील. जेवढे मावतील तेवढे मंचुरियन बॉल्स मी ते तेलात सोडते आहे. पहिले 2 मिनिटं हाय फ्लेमवर तेल वरून टाकत टाकत तळून घेऊया. जेव्हा यांना छान शेप येईल तेव्हा गॅस मध्यम करा. आता सगळ्या बाजूंनी फिरवत आतपर्यंत व्यवस्थित शिजेपर्यंत तळून घ्या. बघा किती छान आपले मंचुरियन तयार झाले आहेत. एकमेकांना अजिबात चिकटले नाहीत. शेप देखील एकदम परफेक्ट राहिला आहे. तुम्हाला तोडून दाखवते. बघा आतून किती स्पॉन्जी आहेत. अजिबात पिठासारखे नाही आहेत. एकदम कमी पिठामध्ये मस्त मंचुरियन बनले आहेत. मंचुरियन तुम्ही असे देखील खाऊ शकता, पण आज आपण याची रेस्टॉरंट स्टाईल ग्रेव्ही बनवणार आहोत. आता कढईमध्ये थोडंसं तेल घेतलं आहे. यामध्ये एक मोठा चमचा बारीक चिरलेला लसूण, एक मोठा चमचा आलं, थोड्या हिरव्या मिरच्या घातल्या आहेत. हिरव्या मिरच्या पूर्णपणे ऑप्शनल आहेत. तुम्हाला कमी तिखट हवे असेल तर तुम्ही हे स्किप करू शकता. आता यामध्ये 1 चमचा सोया सॉस, 2 चमचे रेड चिली सॉस, 2 चमचे ग्रीन चिली सॉस आणि अर्धा चमचा काळी मिरी पावडर घालूया. 2 मिनिटं छान परतून घ्यायचं. आता यामध्ये 1.5 कप एवढं पाणी घालायचं. त्याला छान उकळी येऊन द्या. उकळी आल्यानंतर यामध्ये थोडासा बारीक चिरलेला कोबी आणि थोडा बारीक चिरलेला गाजर घातला आणि चवीपुरतं मीठ घाला. इथे गाजर आणि गोबी घालताना माझा कॅमेरा ऑफ होता, म्हणून ते कॅप्चर नाही झालं. तुम्हाला यामध्ये दुसऱ्या कुठल्या भाज्या घालायच्या असतील तुम्ही त्या देखील घालू शकता. आता ग्रेव्हीला छान बाइंडिंग देण्यासाठी 1 चमचा कॉर्नफ्लोअरमध्ये 2-3 चमचे पाणी घालून त्याची स्लरी तयार करून ती याच्यामध्ये टाकायची. आता उकळी आल्यावर आपण तळलेले मंचुरियन बॉल्स यामध्ये घालूया आणि छान मिक्स करून एक उकळी येऊन द्या. एक उकळी आल्यावर ग्रेव्हीचा स्वाद मंचुरियनमध्ये छान मुरतो आणि आतपर्यंत चव जाते. शेवटी वरून भरपूर बारीक चिरलेली कांद्याची पात आणि कोथिंबीर घाला.
आणि आपला गरमागरम गोबी मंचुरियन तयार आहे. या पावसाळी वातावरणात गरमागरम गोबी मंचुरियन खायची मजाच वेगळी आहे. तुम्ही हे फ्राईड राईस सोबत सर्व करू शकता किंवा असे देखील खाऊ शकता. नेहमीची चपाती भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर घरच्या घरी असा छोटासा चायनीज भेद नक्की करा. बाहेरचं खाण्यापेक्षा आपल्या हाताने स्वच्छ आणि हायजेनिक पद्धतीने बनवलेलं खाणं कधीही चांगलं. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि अशाच सोप्या घरगुती रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.